पुढील व्याकरणाच्या घटकाला सुरुवात करणार आहोत। आज आपला व्याकरणाचा घटक आहे केवळ प्रयोगी अव्यय। आपण याआधी क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय हे अव्ययांचे 3 प्रकार अभ्यासलेले आहेत। आज आपण या चौथ्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय। आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण ज्या उद्गारांद्वारे वा शब्दांद्वारे व्यक्त करतो त्या शब्दांनाच केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात। म्हणजेच जे शब्द आपण आपल्या मनातील भाव प्रकट करण्यासाठी, उदाहरणार्थ आनंद असेल, प्रेम असेल, आश्चर्य असेल, घृणा असेल, तिरस्कार असेल किंवा खूप आनंद झालेला असेल, तर ह्या ज्या आपल्या मनातील भावना आहे ह्या भावना आपण काहीतरी शब्दांद्वारे किंवा आपल्या उद्गारांद्वारे व्यक्त करत असतो आणि त्या शब्दांनाच उद्गारवाचक शब्द असे म्हणतात आणि ह्या उद्गारवाचक शब्दांनाच केवळ प्रयोगी अव्यय असे देखील म्हणतात। आपल्या मनातील भावना प्रभावीपणे मांडणारे शब्द उद्गारवाचक शब्द म्हणून ओळखले जातात। म्हणजे आपल्या मनात असलेल्या ज्या वेगवेगळ्या भावना आहेत त्यांच्या प्रकटीकरणासाठी आपण जे उद्गार काढतो किंवा जे शब्द आपण वापरतो ते शब्द हे उद्गारवाचक शब्द म्हणून ओळखले जातात आणि त्या उद्गारवाचक शब्दांच्या पुढे नेहमी उद्गार चिन्हाचा वापर केला जातो, उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो। मग हे जे उद्गारवाचक शब्द आहेत हे शब्द म्हणजेच केवळ प्रयोगी अव्ययांचे ही काही उदाहरणे पाहू। उदाहरण नंबर 1, अबब केवढी ही गर्दी। नंबर 2, छी छी किती मळके झाले तुझे कपडे। म्हणजे ह्या 2 वाक्यांमध्ये ज्या ठिकाणी उद्गार आलेले आहेत म्हणजे आपल्या मनामध्ये अबब म्हणजे अरे बापरे, केवढी ही गर्दी म्हणजे खूप गर्दी असेल त्यावेळी आपल्या मनात ती तेवढी गर्दी पाहिल्यानंतर जी एक भावना निर्माण झालेली आहे ती अबब आणि केवढी गर्दी या शब्दांमध्ये ते या शब्दांद्वारे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। नंबर 2 मध्ये छी छी किती मळके झाले तुझे कपडे म्हणजे ते मनामध्ये आलेली घृणेची जी भावना आहे ती छी छी या शब्दांद्वारे व्यक्त केली गेलेली आहे। म्हणून या वाक्यांमध्ये जे अबब आणि छी छी हे 2 शब्द जे आहेत हे केवळ प्रयोगी अव्यय म्हणून ओळखले जातात। आता केवळ प्रयोगी अव्ययांचे स्वरूप आता आपण थोडक्यात लक्षात घेऊ। केवळ प्रयोगी अव्यय कधी कधी स्वतंत्रपणे आलेली असतात तर कधी कधी ती वाक्यांमध्ये आलेली असतात आणि यावरूनच केवळ प्रयोगी अव्ययांचे 2 प्रकार म्हणजे त्याच्या स्वरूपाचे 2 प्रकार आहेत। ते कुठले तर नंबर 1 शब्दरूप आणि दुसरं वाक्यरूप। शब्दरूपामध्ये ते शब्द स्वतंत्रपणे आलेले असतात तर वाक्यरूपामध्ये त्या शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग केलेला असतो म्हणजेच त्या वाक्याच्या मध्ये ते शब्द आलेले असतात। उदाहरणार्थ शाळेत हुशार मुलाची वाहवाह होते या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय जे आहे म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या मध्ये आलेला आहे आणि शब्द रूपामध्ये काय झालेलं आहे तर केवळ प्रयोगी अव्यय स्वतंत्र रूपामध्ये आलेले आहे। अरे रे, वाह वाह, शाबास इत्यादी अशा प्रकारे यावरून केवळ प्रयोगी अव्ययांचे 2 प्रकार म्हणजे 2 प्रकारच्या स्वरूपामध्ये रूपांतर केलं जाते। वर्गीकरण करताना त्या केवळ प्रयोगी अव्ययांच्या स्वरूपांच्या प्रकाराचा विचार न करता केवळ त्याच्या भावना म्हणजेच त्या ठिकाणी प्रकट होणाऱ्या भावना त्या शब्दाचे कार्य त्याकडे अधिक लक्ष दिले जाते आणि त्यानुसार केवळ प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केले जाते। ते आता आपण यापुढे आपल्या मनातील विविध भावना प्रकट करणारे केवळ प्रयोगी अव्यय विविध प्रकारची असतात। केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार खालील तक्त्यात दिले आहेत। एकूण 9 प्रकारांमध्ये याचे विभाजन करण्यात आलेलं आहे। नंबर 1 हर्ष दर्शक म्हणजेच आनंददर्शक, त्यात येणारे इतर शब्द वाहवा, आहाहा, वा वा इत्यादी। नंबर 2 शोकदर्शक म्हणजेच दुःखदर्शक, हाय हाय, शिव शिव, अरे रे, अग आई ग यासारखे शब्द शोकदर्शक मध्ये येतात। नंबर 3 आश्चर्यदर्शक म्हणजेच नवल दाखवणारे, अबब, ओहो, अय्या, अगबाई, अरेच्चा,
देवारे यासारखे शब्द हे आश्चर्यदर्शक मध्ये येतात. नंबर 4, प्रशंसादर्शक म्हणजे स्तुती दर्शवणारे, एखाद्याचे कौतुक करणारे. शाबास, भले भले, वाह वाह, ठीक ठीक, जबरदस्त. नंबर 5, संमती दर्शक म्हणजे स्वीकार, म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारणे किंवा त्याला होकार देणे. जी जी, ठीक, बरं बरं, अच्छा इत्यादी. नंबर 6, विरोध दर्शक म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला विरोध दर्शवायचा असेल तर या केवल प्रयोगी अव्ययांचा वापर केला जातो. छे छे, छट, इत्यादी. नंबर 7, तिरस्कार दर्शक म्हणजे घृणा, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण ज्या पद्धतीने आपला उद्गार आपल्या तोंडातून आपोआप बाहेर पडत असतात ते तिरस्कार दर्शक म्हणजेच घृणा दर्शक. छी छी, थू थू, शी, हत इत्यादी. नंबर 8, संबोधन दर्शक. अग, अरे, अहो, अहो, ए इत्यादी. म्हणजे एखाद्याला बोलवायचे असेल किंवा त्याला काहीतरी म्हणायचे असेल तर आपण यासारख्या संबोधनदर्शक शब्दांचा वापर करतो. नंबर 9, मौनदर्शक. गप, चूप, गुपचूप, शांत इत्यादी. शांत म्हणजेच शांत बस, म्हणजे यापुढे बोलू नकोस, या प्रकारे ह्या केवल प्रयोगी अव्ययांचा वापर केला जातो. आता ह्याच प्रकारचे जे केवल प्रयोगी अव्यय आपण आता पाहिले की वेगवेगळे केवल प्रयोगी अव्यय आहेत, त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्या प्रकारांपैकी काहींची उदाहरणे आपण पाहू. त्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. हे केवल प्रयोगी अव्यय कशा प्रकारे बरं वाक्यामध्ये वापरले जातात, 1-2 उदाहरणे आपण पाहू. आता आपल्याला एखाद्याची प्रशंसा करायची आहे. आता प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्ययांमध्ये आपण शब्द पाहिलेले आहेत. त्यापैकी आपण शाबास शब्दाचा वापर करूया. शाबास, असेच यश तुला मिळो. या प्रकारे शाबास या केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या विषयीची घृणा व्यक्त करायची असेल तर छी छी, किती रे घाण हे, असं सुद्धा आपण अशा प्रकारे देखील आपण या केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करू शकतो. एखाद्याला विरोध दर्शवायचा असेल, म्हणजे एखाद्याच्या प्रती आपल्याला विरोध दर्शवायचा असेल तर आपण म्हणू छट, हे जमणारच नाही बाबा मला. म्हणजे अशा पद्धतीने या वेगवेगळ्या प्रकारच्या केवल प्रयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग करू शकतो. आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 1, खालील चित्रे पाहून आपल्याला भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. दिलेली वाक्ये वाचा व तुम्हीही काही वाक्ये बनवा. आता या ठिकाणी देखील बघा, तुम्हाला चित्र दिलेली आहेत, त्या चित्रांवर आधारित काही वाक्ये सुद्धा दिलेली आहेत आणि तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये याच प्रकारची काही वाक्ये तयार करून लिहायची आहेत. आता चित्र क्रमांक 1, त्यामध्ये ससा पळताना धावताना दाखवलेला आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये एक मुलगी आहे, तिने छान फ्रॉक घातलेला आहे. तिसऱ्या चित्रामध्ये ठेच लागलेली आहे. मग अशा वेळी आपल्याला वाक्य दिलेले आहे बघा पहिल्या चित्राखाली, आणि आपल्याला देखील काही वाक्ये लिहिण्यासाठी सांगितलेली आहेत. नंबर 1, बापरे, वाघोबा आला वाटतं, पडा पडा जोरात. त्याखाली आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मनाने एक वाक्य तयार करून लिहायचे आहे. म्हणजे अगदी भीती दाखवलेली आहे, म्हणजे भीती आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जसा ससाने घाबरून पडायला सुरुवात केलेली आहे त्याच प्रकारे रे, वाघोबा आलाय वाटतं, पडा पडा जोरात. आता याच भावनेचं म्हणजे अगदी आश्चर्याने पडण्याचं चित्र इथे आपल्याला वर्णन दिलेलं आहे. बाप रे, वाघोबा आले वाटतं,
पडा पडा जोरात. आता इथे जी आश्चर्याची भावना व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला देखील तिथे वाक्य लिहिण्यासाठी सांगितलेले आहे. तर आपण त्या ठिकाणी लिहिणार, ओहो, जीव वाचवायला आणखी किती जोरात पडायचं देवा. अशा प्रकारे आपण आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. चित्र क्रमांक 2 बघा. त्यामध्ये छान, नवा नवा फ्रॉक किती सुंदर, म्हणजे एखाद्याचं कौतुक म्हणजेच प्रशंसा, स्तुती दर्शक केवल प्रयोगी अव्यय या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आपण त्याखाली वाक्य बनवणार आहोत. फक्कड, फ्रॉक आणलाय बाबांनी, म्हणजेच किती सुंदर, किती छान फ्रॉक आणलाय बाबांनी. अशा प्रकारे आपण देखील फक्कड या आश्चर्यदर्शक फक्कड फ्रॉक आणलाय हा बाबांनी, म्हणजे या वाक्यामध्ये आपण फक्कड या प्रशंसादर्शक शब्दाचा म्हणजेच केवल प्रयोगी अव्ययाचा वापर केलेला आहे. आता चित्र क्रमांक 3. आई ग, ठेच लागली ग, म्हणजे या वाक्यामध्ये आई ग हा एक शोकदर्शक शब्द, म्हणजे अचानक आपल्याला काही लागलं किंवा अचानकपणे आपल्याला काहीतरी वाईट लागलं तर आपण आपल्या तोंडातून आपसुकपणे असे शब्द बाहेर पडतात. त्या शब्दांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. मग आपण देखील एक वाक्य तयार करणार आहोत. आहाहा, किंवा अचानकपणे एखादी ठेच लागली तर आपल्या तोंडातून आपसुकच शोकदर्शक शब्द बाहेर पडत असतात. अरे रे, अगाई, हाय यासारखे. चला तर आपण देखील एक वाक्य तयार करणार आहोत. हाय, अरे रे, मी नापास झालो, घरी कसं सांगायचं. अशा प्रकारे अरे रे या शोकदर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा वापर या वाक्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे किंवा अचानकपणे इजा झाली तर आपसुकच म्हणजे अचानकपणे आपल्या चेहऱ्यात, आपल्या तोंडातून असे शोकदर्शक उद्गार बाहेर पडत असतात. तर या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे. आई ग, ठेच लागली ग. आपण याच प्रकारे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय वापरून पुन्हा वाक्य तयार करणार आहोत. अरे रे, मी नापास झालो, घरी कसं सांगायचं. या वाक्यामध्ये अरे रे या शोकदर्शक केवल प्रयोगी अव्ययाचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील हे वेगवेगळ्या प्रकारे भावना व्यक्त करणारे जे केवल प्रयोगी अव्यय आहेत त्यांचा वापर करून नवीन नवीन वाक्ये तयार करू शकता. आता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहू. प्रश्न 2. खालील वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखून लिहा. या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यामध्ये आलेली केवल प्रयोगी अव्यय तुम्हाला अचूकपणे ओळखून लिहायची आहेत. उदाहरणार्थ नंबर 1. अरे बापरे, रमाबाईंच्या व्याख्यानाला केवढीही गर्दी. या वाक्यामध्ये आलेले केवल प्रयोगी अव्यय कोणते आहेत. तर अरे बापरे, म्हणजे अरे बापरे हा शब्द जो आहे तो आश्चर्यदर्शक आहे, आश्चर्य दाखवणारा आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये अरे बापरे हा केवल प्रयोगी अव्यय आहे. अशा प्रकारे पुढील वाक्य वाचून त्यातील केवल प्रयोगी अव्यय अचूकपणे ओळखा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्याकरणाच्या घटकामध्ये आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, ते कसे ओळखायचे, त्याचे कसे प्रकार पडलेले आहेत आणि ते कोणकोणते आहेत हे देखील अभ्यासले. त्याचप्रमाणे वाक्यात आलेले केवल प्रयोगी अव्यय कसे ओळखायचे किंवा दिलेल्या चित्रांच्या आधारे आपण केवल प्रयोगी अव्ययांवर आधारित वाक्ये कसे बनवू शकतो याचा देखील सराव केला.